बांधकामाचे ठेकेदार आणि अभियंता यांची हुकुमशाही मनमर्जीनं काम सुरू आहे असाच धक्कादायक संतापजनक प्रकार सोयगाव तालुक्यातील नांदागाव येथे सुरू असलेल्या पुलाचं काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं बोगस काम सुरू असून गुत्तेदार तसेच अभियंता यांनी मिलीभगत करून मनमानी हुकुमशाही पद्धतीनं या पुलाचं बोगस काम सुरू केलं असल्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचं गावकरी यांनी सांगितलंय। नांदागाव या गावासमोर रोडवरती पुलाचं मोठं बांधकाम सुरू आहे। मात्र या कामासाठी निकृष्ट दर्जाचं सिमेंट आणि पूर्णपणे निकामी माती मिश्रित फुपटा कच सर्रासपणे गुत्तेदार आणि अभियंता वापरत आहेत। तसेच या कामावरती पाणी सुद्धा मारलं जात नाही। यामुळे हे काम जास्त कालावधीत टिकू शकत नाही असं गावकऱ्यांनी सांगितलं। यामुळे या बोगस कारभार थांबवून वरिष्ठ अधिकारी तसेच शासन यांनी या कामाची त्वरित चौकशी करून या बोगस काम करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली जात आहे। या कामाच्या गुत्तेदाराला तसेच अभियंता यांना गावकऱ्यांनी अनेक वेळेस समजावून सांगितलं, मात्र ठेकेदार अभियंता कुणाचंही ऐकायला तयार नाही। हे काम ताजं ओलं असताना या कामाला मोठमोठे तडे गेले आहेत, तरीही अभियंता आणि गुत्तेदार हे बोगस सामग्रीमध्ये बदल करण्यास तयार नाही। हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं बोगस काम मनमानी हुकुमशाही करून हा भ्रष्टाचाराचा तांडव सुरू आहे। या कामाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत। तसेच पुलाचं निकृष्ट बोगस झालेलं काम यांचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। सुरू आहे नेमके काय सांगाल या कामासंदर्भात? पुलाचं जे काम सुरू आहे सर, त्याच्यामध्ये जो कच आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे। त्याच्यामध्ये 5 ते 10% कच आहे, 90 ते 95% फक्त फफुटा आहे। म्हणजे माती मिश्रित आहे का? हां, त्याच्या फफुटाच आहे सर्व। त्याच्यामुळे ते पुलाचे काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे आणि त्याला आजच तडे जात आहे। त्याच्यावर क्युरिंगसुद्धा व्यवस्थित होत नाही। आता कामावरती आपण बघितलं या ठिकाणी इंजिनियर ठेकेदार कोणी नाही आहे, नाही, कोणी यायला तयार नाही इथे। हे काम कोण बघतंय? त्यांचे सुपरवायझर बघताय, इंजिनियर वगैरे काही क्वालिटी कोणी वगैरे येत नाही? नाही। अनेक दिवसापासून काम पण बंद आहे ते। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।